या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील मंडलिक गटाचे प्रमुख कार्यकर्ते आणि मंडलिक साखर कारखान्याचे संचालक कैलाससिंह जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राजे समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते जाधव बंधूंचे औपचारिक स्वागत करण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या प्रवेश सोहळ्यात शाहू साखर कारखान्याचे संचालक युवराज पाटील, सतीश पाटील, बाजार समितीचे अध्यक्ष सभापती कृष्णात पाटील, शाहू कृषी संघाचे उपाध्यक्ष सुदर्शन मजले, राजे बँकेचे माजी संचालक ॲडव्होकेट बाबासाहेब मगदूम, प्रवीण माळी यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती झाल्यानंतर कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही सर्व जागांवर उच्चांकी मताधिक्याने विजय मिळवला. आता या युतीत माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनाही सामावून घेत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीस सामोरे जात आहोत. नानीबाई चिखलीनंतर कसबा सांगावचे जाधव बंधू भाजपात दाखल झाल्याने संघटना अधिक बळकट होईल. बाजार समितीचे माजी अध्यक्ष कृष्णात पाटील यांनी जाधव बंधूंच्या प्रवेशामुळे तालुक्याच्या पूर्व भागात भाजप मजबूत झाल्याचं सांगितलं. माजी उपसरपंच विक्रमसिंह जाधव म्हणाले, राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पारदर्शक व विकासभिमुख नेतृत्वामुळे प्रेरित होऊन कोणत्याही अटींशिवाय भाजपात प्रवेश केला असून पक्ष मजबूतीसाठी पूर्ण ताकदीने काम करू.